आणि साधारणपणे आपल्याला तर माहिती आहे मागच्या 20-25 वर्षाच्या इतिहासामध्ये अमेरिका कुठल्याही प्रदेशामध्ये जेव्हा ढवळाढवळ करते तर तिथे काही ना काहीतरी प्रकारच्या अस्थिरता निर्माण होत असतात. ते अफगाणिस्तान असेल, इराक असेल, व्हिएतनाम असेल आणि तिथे युद्ध निर्माण होत असतात. तिथे अशांतता निर्माण होत असते आणि ती जी आहे ती अमेरिकेला त्याचा फायदा होत असतो. कारण त्यांचं एकंदरीत एक डिफेन्स मार्केट आहे, त्यांचं शस्त्रास्त्रांचं एक मार्केट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भारत सुद्धा कुठेतरी आता एक आपली वर्ल्ड ऑर्डरमध्ये बनवायला लागलेला आहे किंवा वर्ल्ड ऑर्डरमध्ये भारत एका स्थानावरून पुढच्या स्थानावर जातोय. म्हणजे साधारणपणे मागच्या 10 वर्षांच्या सरकारच्या मोदीजींच्या काळामध्ये आपण बऱ्यापैकी ह्या विषयांवर आपली शक्ती वाढवल्यामुळे, बऱ्याच विषयांवर काम केल्यामुळे भारत सुद्धा ह्या विषयांवर कुठे ना कुठे आता पुढे सरकतोय. त्यामुळे अमेरिका सुद्धा भारताला चेक करण्याच्या दृष्टीने म्हणजे भारत कसा या गोष्टीत पुढे जाऊ नये किंवा वर्ल्ड ऑर्डर बिघडू नये म्हणून काय काय करता येईल असं अमेरिकन एजन्सीज किंवा अमेरिकन डीप स्टेट किंवा अमेरिका सरकार हे सगळं करत असतं. आणि